काय समीकरण आपल्याला दिले? x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. आता लक्षात घ्या x वर्गाचा सहगुणक किती आहे? 1. या 1 न वजा 48 ला काय करायचे? गुणायचे. मग 1 न वजा 48 ला गुणलं तर किती येते? वजा 48. किती येते? वजा 48. बरोबर का? बरोबर. आता x चा जो सहगुणक आहे तो कोणता आहे? 8. कोणता आहे? 8. म्हणजे हे जे वजा 48 आले का नाही तर हा गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? x चा सहगुणक म्हणजे किती? 8. अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 48 येईल आणि बेरीज किती येणार आहे? 8 येणार. 12 48. आता जर दोन्ही प्लस घेतलं तर हे प्लस येईल. आपल्याला काय पाहिजे? मायनस. मायनस घेण्यासाठी कुठल्या तरी एकाचं चिन्ह काय पाहिजे? मायनस पाहिजे. दुसरी गोष्ट यांची बेरीज आली ती 8 यायला पाहिजे. बरोबर. तर मोठ्या संख्येला काय पाहिजे? प्लस चिन्ह पाहिजे. म्हणजे याला मायनस घेऊ शकतो का आपण? नाही. मग 4 ला आपण मायनस घेऊ. 12 अधिक आहे आणि 4 काय? वजा. अधिक वजाचा गुणाकार वजा येईल आणि 12 48 आणि 12 अधिक वजा 4 आणि 12 अधिक वजा काय झालं? वजा. 12 वजा 4 किती झालं? 8. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला फोड मिळाली 12 आणि वजा 4. कळलं का? बरोबर. पुढं आता बघा या ठिकाणी हा पहिला कोण आहे? x वर्ग तसाच ठेवायचा आहे. अधिक 8x आहे का नाही त्याची फोड काय झाली? 12x वजा 4x. हे 12 वजा 4 काय झालं बाळांनो? 8च झालं ना. वजा 48 बरोबर 0. काय केलं कळलं का? x वर्गाचं पद आहे असं ठेवलं. 8x ची फोड काय केली? 12x वजा 4x आणि वजा 48 स्थिर पद आहे असं ठेवलं. बरोबर काय? 0. त्याच्यानंतर आपण काय करतो बाळांनो? दोन ग्रुप करतोय. हा एक ग्रुप असतो, हा एक ग्रुप असतो. बरोबर. लक्ष द्या. आता इथं x आहे, इथं x आहे. x कॉमन निघेल का? x कॉमन काढला. यातला एक x गेला. काय राहिला? x अधिक इथं काय? 12x आहे. काय? 12x. त्यातला एक x गेला. किती राहिले? 12. बरोबर. आता नीट लक्ष द्या. इथं वजा 4 आहे, इथं वजा 48 आहे. इथं वजा 4 आहे का? वजा तर आहे. तर 48 म्हणजेच काय? 12 गुणिले 4. काय? 12 गुणिले 4. मग इथला वजा 4 जर कॉमन घेतला इथं पण वजा 4 आहे ना. मग तो बी आपण काय करू शकतो? कॉमन म्हणू शकतो. मग वजा 4 गेला. कोण राहिला? x. आता इथला वजा आणि 4 गेलाय. मग राहिलं काय? अधिक 12. बरोबर काय आलं? 0. हे समजलं का? परत एकदा नीट लक्ष द्या. इथं x आहे, इथं x आहे. x कॉमन घेतला. एक x शिल्लक राहिला, अधिक राहिलं, 12 राहिलं. बरोबर. इथं वजा 4 आहे, इथं वजा आहे आणि या 48 ची फोड काय येणार आहे? 12 48. मग इथला वजा 4, इथला वजा 4 कॉमन घेतला तर हा राहिला अधिक x आणि इथं अधिक 12 राहणार. आलं लक्षात? बरं आता मला सांगा इथं जर x अधिक 12 इकडं जर x अधिक 12 दोन्ही बाजूला जर आलं तर याचा अर्थ काय? आपलं उत्तर बरोबर आहे. आता सांगा वजा चिन्हाच्या दोन्ही बाजूला काय आहे? x अधिक 12 x अधिक 12. x अधिक 12 काय केलं बाळांनो? आपण कॉमन काढलं. x अधिक 12 जर कॉमन घेतलं तर हा x अधिक 12 इथं आला. राहिलं काय? इथं x. यातला x अधिक 12 इकडे गेला. राहिलं काय? वजा 4 बरोबर 0. याचा अर्थ काय होतो? तर ही किंमत 0 असेल किंवा ही किंमत 0 असेल तरच त्यांचा गुणाकार काय होऊ शकतो? 0 होऊ शकतो. म्हणजे काय? तर x अधिक 12 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. आता मला सांगा x बरोबर हे अधिक 12 पलीकडे गेल्या वजा 12 काय येणार आहे? वजा 12. इकडच्या बाजूला हे वजा 4 पलीकडे गेल्या अधिक 4. म्हणजे तुम्हाला एक रूट काय मिळालं? वजा 12 आणि एक रूट काय मिळालं? अधिक 4. कळलं? x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. बरोबर. या समीकरणाला काय म्हणणार आपण? 1 नंबर. आलं लक्षात? या समीकरणाची तुलना तुम्हाला जनरल फॉर्म बरोबर स्टँडर्ड फॉर्म बरोबर करायची आहे. काय आहे स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचा? x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे समीकरण नंबर 2. लक्ष द्या रे. आता या दोन समीकरणाची काय करायची? तुलना करायची बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. समजा हे दोन समीकरण आपण काय केली? तुलना केली. तुलना केल्यानंतर आपल्याला a ची किंमत किती मिळेल? a बरोबर 1, b बरोबर काय मिळेल? 8 आणि c बरोबर काय मिळेल? वजा 48. बरोबर.
आता एक्स काढण्यासाठी पहिल्यांदा आपण काय काढतोय बी वर्ग वजा 4ac बरोबर. बी चा वर्ग म्हणजे काय 8 चा वर्ग वजा 4. ए ची किंमत किती येणार आहे 1 आणि सी ची किंमत किती येणार आहे वजा 48. सांगा 8 चा वर्ग 64 वजा वजा अधिक आणि 48 गुणिले 4 किती येते 4 8 32 अच्छाले 3 4 चौक 16 16 3 19 192 अधिक 34 किती ते बघा 4 आणि 2 किती 6 2 6 15 अच्छाला 1 1 आणि 1 2 किती आलं 256. दुसरी किंमत काय काढतो आपण 2a 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1 2 1 बरोबर. आता तुम्हाला काय मिळाला बी वर्ग वजा 4ac मिळालेला आहे आणि बी पण मिळाले. सांगा परत काय करणार आपण एक्स काढणार. एक्स बरोबर काय वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागिले 2a. सांगा वजा बी बी ची किंमत किती आहे 8 अधिक वजा वर्गमुळात काय आहे बी वर्ग वजा 4ac म्हणजे किती 256 भागिले 2a 2a ची किंमत किती बाळांनो 2 किती आहे 2. आता हे वजा 8 तसंच अधिक वजा 256 चा वर्गमूळ किती आहे 16. मग या ठिकाणी येणार 16 भागिले किती 2. आता नीट लक्ष द्या एकदा काय करायचे प्लस एकदा काय करायचे मायनस. मग एक्स बरोबर काय येईल वजा 8 अधिक 16 भागिले 2 किंवा एक्स बरोबर काय येणार वजा 8 वजा 16 भागिले 2. एकदा काय केली बेरीज एकदा काय केली वजाबाकी. सांगा वजा 8 अधिक 16 16 8 गेले 8 मोठ्या संख्ये चिन्ह अधिक मग अधिक 8 भागिले किती आलं 2. एक्स बरोबर किती आलं बाळांनो बेक बे बेचोक 8 किती आलं एक्स बरोबर आलं 4. आता इकडच्या बाजूला सांगा एक्स बरोबर वजा 8 वजा 16 दोघांची बेरीज वजा 24 भागिले 2. मग एक्स बरोबर किती आलं बेक बे आणि 12 दुने 24 किती आलं वजा 12. एक रूट किती आलं 4 आणि किती आलं वजा 12. बघा आता जर तुम्ही अवयव पद्धतीने सोडवलं तरी काय आलं वजा 12 अधिक 4 आणि जर समजा सूत्र पद्धतीने जर सोडवलं तर काय आलंय 4 आणि वजा 12. एक्स वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0. आता नीट लक्ष द्याले जर समजा तुम्ही एक्स अधिक ए चा वर्ग केला काय केला एक्स अधिक ए चा वर्ग तर आपल्याला मिळतं बाळांनो एक्स चा वर्ग अधिक 2ax अधिक बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक पहिलं पद गुणिले दुसरं पद बरोबर का आणि गुणिले 2 असतं 2ax अधिक काय असतं दुसऱ्या पदाचा वर्ग काय असतो दुसऱ्या पदाचा वर्ग. जसं a अधिक b चा वर्ग आहे ना तसं x अधिक a चा वर्ग काय होणार पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक काय दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर. आता या ठिकाणी एक्स ला कुणी गुणलेला आहे 2a न कुणी गुणले 2a. या ठिकाणी एक्स ला कुणी गुणलेले 8 ला गुणले बरोबर. मग आपण काय करायचं की या 2a बरोबर काय लिहायचं 8 लिहायचं 2a बरोबर काय लिहायचं 8 लिहायचं. मग या ठिकाणी a बरोबर किती मिळेल तर हा जो 2 आहे इकडे आल्यानंतर काय होणार भागिले मग 8 छेद काय होणार बाळांनो 2. मग a ची किंमत तुम्हाला मिळेल किती मिळेल 4. किती मिळणार आहे 4. मग आता या 4 चा काय करायचा वर्ग करायचा 4 चा काय करायचा वर्ग करायचा म्हणजे इथं a बरोबर a चा वर्ग बरोबर काय भेटेल तुम्हाला 4 चा वर्ग आणि 4 चा वर्ग किती मिळेल बाळांनो 16 मिळेल. मग आता काय करायचंय हे जे समीकरण आहे का नाही ते आहे असं लिहायचं एक्स वर्ग अधिक 8x बरोबर. आता या ठिकाणी एकदा काय करायचं हे 16 अधिक घ्यायचं हे 16 काय घ्यायचे अधिक घ्यायचं आणि एकदा काय घ्यायचं वजा घ्यायचं कळलं का. 16 काय घेतले एकदा अधिक घेतलं आणि एकदा काय घेतलं वजा 16 वजा 16 शून्यच आहे म्हणजे काय आपण ऍडजस्टमेंट फक्त केलेली याचा अर्थ एक्स्ट्रा काय बदल केलाय का नाही कारण हे अधिक 16 केलं आणि एक वजा 16 केलं तर हे काय होते कॅन्सलच होतंय ना म्हणजे याची किंमत किती आहे शून्यच आहे म्हणजे बदल केलेला नाही.
आणि इथं काय घ्यायचं शेवट वजा 48 बरोबर किती येते 0. इथपर्यंत कळालं का? परत एकदा नीट लक्ष द्या. एक्स अधिक ए चा जर वर्ग केला, याला पहिलं पद मानलं, याला दुसरं पद मानलं, तर पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, हा दुसरं पद आहे ए, तर दुसऱ्या पदाचा वर्ग ए वर्ग. इथे येतं 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद. मग पहिलं पद एक्स आहे ते नंतर लिहिले आणि दुसरं पद आहे ते आधी लिहिले, काय फरक पडत नाही. आता फक्त काय केलं आपण, एक्सचा सहगुणक इथं 2 आहे आणि इथे एक्सचा सहगुणक किती 8 आहे. याचा अर्थ 2 ची किंमत किती मिळाली 8. मग हा 2 इकडे घेतला तर भागिले झाला, 8 भागिले 2 किती आलं 4. मग ए मिळाला. फक्त मी एचा काय केलाय वर्ग केला, एचा काय केला वर्ग केला. मग एचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार 4चा वर्ग. 4चा वर्ग किती येणार बाळांनो 16. मग हा 16 मुख्य समीकरणामध्ये एकदा प्लस केला आणि एकदा काय केला मायनस केला. मग आता बदल काय होतो बघा, हे जे आहे की नाही एक्स वर्ग अधिक 8x अधिक 16, त्याच्या ऐवजी आपल्याला काहीतरी लिहिता येईल. काय लिहिता येईल बघा. बघा समजा हा एक्स आहे, एक्सचा वर्ग आहे, हा अधिक यातनं मी जर 2 बाहेर घेतला, बघा 2 मी बाहेर घेतला तर काय राहिलं इथं 4 आणि काय राहिला एक एक्स राहिला बरोबर. आणि अधिक 16 आहे का नाही, त्याला मी काय म्हणतो 4चा वर्ग. काय म्हणतो 4चा वर्ग. हे वेगळं केलं मी सेपरेट बरोबर. आता हे वजा 16 आणि वजा 48 यांची बेरीज होणार आणि ती वजा 64. किती येणार आहे वजा 64. आता ही जी फोड केली की ना आपण, हे झालं पहिलं पद एक्स, एक्स काय झालं पहिलं पद आणि हे काय झालं दुसरं पद. आणि इथं काय हे दुसऱ्या पदाचा वर्ग. लक्षात घ्या इथं काय पहिल्या पदाचा वर्ग, काय पहिल्या पदाचा वर्ग 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद, 2 गुणुले पहिलं पद गुणुले दुसरं पद आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे काय त्या 2 पदांच्या बेरजेचा वर्ग. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता एक्स अधिक 4चा वर्ग. काय लिहू शकता एक्स अधिक 4चा वर्ग. एक्स म्हणजे काय पहिलं पद आणि 2 इथं काय दिलेलं आहे 4, मग काय येणार दुसऱ्या पदाचा वर्ग. एक्स अधिक 4चा वर्ग हे जर सोडवलं तुम्ही तर हे मिळणार आहे तुम्हाला बरोबर. आणि हे वजा हे कुणाच्या जागेवर लिहिले इथं एक्स अधिक 4चा वर्ग, हे जे पूर्ण ब्रॅकेट आहे त्याच्या जागेवर लिहिले, कळलं का. आता इथं 64 आहे, 64 कुणाचा वर्ग आहे 8चा वर्ग. कुणाचा वर्ग आहे 8चा वर्ग बरोबर किती येणार 0. आता नीट लक्ष द्या, इथं परत थोडा बदल करायचा आहे. ही एक संख्या झाली आणि ही एक संख्या झाली बरोबर. म्हणजे याला जर मी ए मानलं, काय मानलं याला ए मानलं, याला मी मानलं बी, तर काय होणार आहे इथं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर. मग काय असतं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग काय असतं एका कंसात बेरीज, एका कंसात बरोबर. अलग लक्षात. म्हणजे ए म्हणजे कोण झाला एक्स अधिक 4 झाला आणि बी म्हणजे कोण झाला 8 झाला. कोण झाला 8. मग एका कंसात बेरीज कुणाची येणार ए ची. ए म्हणजे कोण आहे एक्स अधिक 4 आणि दुसरा कोण आहे बी म्हणजे 8 बरोबर. दुसऱ्या कंसात काय येईल सांगा, एक एक्स अधिक 4 आणि दुसरं कोण वजा 8 बरोबर काय येणार 0. समजलं का. बघा पहिल्यांदा अवयव पद्धतीने आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे. मला सांगा याची फोड होते का बघा. एक वर्गाचा सहगुणक काय आहे 1. 1 न वजा 20 ला गुणलं किती आलं वजा 20. गुणाकार काय आला पाहिजे वजा 20 आणि बेरीज काय आली पाहिजे एक चा सहगुणक किती आहे 1. मग सांगा पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल 5 न वजा 4 ला गुणावं लागेल बरोबर. 5 गुणुले वजा 4 किती आलं वजा 20. 5 अधिक वजा 4 अधिक वजा वजा 5 वजा 4 चं उत्तर किती आलं 1. म्हणजे अवयव पडतात का पडतात बरोबर. म्हणजे एक काय आलं 5 आणि काय आहे वजा 4. अलग लक्षात. मग आता सांगा एक्स वर्ग काय करावं लागेल आहे असं ठेवायचे. या एक्स ची किंमत काय असणार आहे एक फोड काय आली 5, 5x. दुसरी फोड काय आली वजा 4 बरोबर. मग वजा 4x आणि शेवटचं पद काय वजा 20 बरोबर काय आलं 0. या दोघांचा आणि या दोघांचा ग्रुप केला. नीट लक्ष द्या. आता इथं एक्स आहे इथं एक्स आहे, कॉमन काय निघेल एक्स बरोबर. यातला एक एक्स गेला बाहेर काय राहिला एक्स अधिक यातनं एक एक्स, एक जो एक्स आहे तो इकडे आला काय राहिलं 5. म्हणजे कंसात काय आलं एक्स अधिक 5. बाळांनो लक्ष द्या. आता इथं वजा 4 आहे एक्स आहे, इकडे एक्स आहे का नाही. इकडे एक्स कॉमन निघू शकतोय का नाही निघणार. राहिलं काय वजा 4. आता 20 म्हणजे बाळांनो काय 5 गुणुले 4 काय 5 गुणुले 4. मग इथं वजा 4 इथं वजा 4 कॉमन काढता येईल का ना आपल्याला. वजा 4 जर कॉमन काढला तर काय राहिला एक्स आणि अधिक काय राहिला
5 बरोबर काय आलं 0 बरोबर. आता वजा कंसाच्या या बाजूला x+5 आलं, इकडे बी काय आलंय x+5. याचा अर्थ काय आपलं उत्तर बरोबर येणार आहे. नीट लक्ष द्या. कॉमन काय काढू शकतो बाळांनो आपण x+5. यातला x+5 इथं घेतला तर काय राहिला x राहिला आणि इकडचा x+5 इकडे गेल्यामुळे काय राहिलं -4 बरोबर काय येणार 0. हे सोडवल्यानंतर बाळांनो या ठिकाणी या दोन कंसांचा गुणाकार 0 कधी येऊ शकतो, या दोन कंसांचा गुणाकार 0 कधी येऊ शकतो जर ही किंमत 0 असेल किंवा ही किंमत 0 असेल. मग x+5 बरोबर काय येणार आहे 0 किंवा x-4 बरोबर काय येणार आहे 0. म्हणजे किंमत काय मिळाली आपल्याला x बरोबर हे +5 पलीकडे गेलं -5 बरोबर आणि इकडे x बरोबर काय मिळालं बाळांनो -4 पलीकडे गेलं +4. म्हणजे एक मूळ काय मिळालं -5 आणि एक काय मिळालं 4. हेच आपल्याला परत सूत्र पद्धतीचा वापर करून सोडवायचं. नीट लक्ष द्या. दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे का आहे. उजव्या बाजूला 0 आहे का आहे. मग डायरेक्ट आपण काय करू शकतो त्या समीकरणाला 1 मानलं. दुसरं समीकरण घ्यायचे स्टँडर्ड फॉर्म a² + bx + c = 0. हे समीकरण नंबर 2. समीकरण 1 आणि 2 ची तुलना करायची बाय कंपेअरिंग इक्वेशन 1 and 2. सांगा काय लिहिता येईल आपल्याला. a बरोबर x² सगुण किती आहे 1. इथं किती आहे 1. मग याची किंमत किती आली बाळांनो 1. सांगा x सगुण किती b. इथं x सगुण किती 1. मग b ची किंमत किती आली बाळांनो 1 बरोबर. स्थिरपद किती आहे c. इथं किती आहे -20. मग c ची किंमत किती आली -20. आलं लक्षात. पहिल्यांदा काय सोडवायचे पहिल्यांदा b² - 4ac. सांगा b चा वर्ग 1 चा वर्ग -4 a ची किंमत 1 आणि c ची किंमत -20. 1 चा वर्ग 1 वजा वजा 20 चोक 80 अधिक 1 b² - 4ac किती आला 81. दुसरी किंमत काय काढतो आपण 2a. 2 गुणिले a ची किंमत 1 म्हणजे किती आला 2a 2 आला. आता b² - 4ac आणि 2a झाला की तिसऱ्यांदा काय काढतो आपण x काढतो. आपण काय काढतो आपण x किती आहे -b अधिक वजा वर्गमुळात b² - 4ac भागिले 2a. सांगा x बरोबर -b ची किंमत किती आहे 1 अधिक वजा वर्गमुळात b² - 4ac किती 81 भागिले 2a किती आलाय 2. नीट लक्ष द्या. -1 अधिक वजा 81 चं वर्गमूळ 9 भागिले किती येणार आहे भागिले 2. आता नीट लक्ष द्या. x ची किंमत तुम्हाला 2 मिळणार आहे. ठीक आहे. थँक्यू. आता इथं x ची किंमत बाळांनो घ्यायची. x बरोबर काय येणार आहे हे -1 तसंच येईल. एकदा काय घ्यायची अधिक 9 भागिले काय येणार 2 किंवा इकडे x बरोबर काय येईल -1 तसंच अधिकच्या ऐवजी काय घ्यायचं आता -9 भागिले 2. सांगा x बरोबर 9 - 1 किती बाळांनो 8 भागिले 2. इकडं x बरोबर -1 - 9 किती येणार -10 भागिले 2. 2 न भाग जातोय बघा. x बरोबर 2 चोक 8 आणि इकडे काय येणार आहे बाळांनो x बरोबर -5 म्हणजे एक फोड काय आली -5 एक फोड काय आली 4 आली का. जी तुम्हाला अवयव पद्धतीने मिळणार आहे तीच कशाने मिळणार आहे सूत्र पद्धतीने. आता काय करायचे बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजेच काय पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायचे. नीट लक्ष द्या बाळांनो लक्ष द्या. आता बघा x अधिक a चा वर्ग केला तर काय मिळणार x² अधिक 2ax अधिक a चा वर्ग. मग या ठिकाणी x चा सगुणक किती आहे 2a. इथं x चा सगुणक किती आहे 1 म्हणून आपण 2a ची किंमत काय मानू शकतो बाळांनो 1. याच्यावरन a किती मिळेल a हे 2 गुणिले इकडे गेल्या भागिले म्हणजे किती आला 1/2 किती आला 1/2. याच्यावरन काय काढायचा a चा वर्ग. काय काढायचा a चा वर्ग. मग a चा वर्ग म्हणजे कोणाचा
1/2चा वर्ग, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. आता जे मुख्य समीकरण आहे त्याच्यामध्ये 1/4 काय करायचे, प्लस करायचे, मायनस करायचे. म्हणजे हा जो 1/4 आहे त्याच्यामध्ये काय करायचा, प्लस किंवा मायनस. बघा एक्स वर्ग पहिलं पद तसंच, अधिक दुसरं पद एक्स घ्यायचं, 1/x सॉरी 1x बरोबर. एकदा काय करणार 1/4 अधिक करणार आणि एकदा काय करणार वजा करणार आणि शेवटचं स्थिर पद काय -20. समजलं बरोबर. किती आलं 0. आता पुढं बाळांनो नीट लक्ष द्या. आता इथं तर पहिल्या पदाचा वर्ग दिलेलाच आहे, त्याचा विषय नाही. अधिक आता हा जो 1 आहे का नाही, या 1चा अर्थ काय करायचा लक्ष द्या. इथं 2 आहे गुणुले काय 1/2 तवा x येऊ शकतो. 2 तर घ्यायचंय मला, मग अंशात घेतला मी 2 तर छेदात घेतला बरोबर. काय आलं 1/2 आणि इथं काय आलं x अधिक 1/4 म्हणजे काय 1/4 म्हणजे सुद्धा कुणाच तरी वर्ग आहे. कुणाचा वर्ग आहे 1/2चा वर्ग. कुणाचा वर्ग आहे 1/2चा वर्ग. आणि मग राहिलं काय हे वजा. आता बघा याचा छेद, ह्या दोघांची बेरीज इथं घ्यावी लागते, हे व्यवस्थित सोडवायचं. हा आता इथं 4 आहे, इथं छेद किती आहे 1 आहे, मग छेद समान आहे का नाही. मग 4 1 4. आता हा 1 याला गुणला तर किती आला -1 आणि ह्या 4 ने याला गुणलं तर किती आलं 20/80 बरोबर. किती आलं 0. आता नीट लक्ष द्या, हा एक ग्रुप झाला, हा एक झाला बरोबर. आता इथं पहिलं पद काय बाळांनो x आणि दुसरं पद काय 1/2. डायरेक्ट मी काय सांगितलं x अधिक 1/2चा काय करायचा वर्ग करायचा. हे सोडवलं का नाही की हे सोडवलं की हे येतं. पहिल्यांदा हा पद लिहायचं x आणि दुसरं पद लिहायचं 1/2चा वर्ग वजा. आता वजा 1 आणि 80 काय येणार आहे -81/4 बरोबर. किती येणार बाळांनो 0. आता नीट लक्ष द्या, जसं या बाजूला वर्ग आलाय की नाही तर या बाजूला बी वर्ग आणायचं बरोबर. म्हणजे कसं आणणार x अधिक 1/2चा काय वर्ग वजा इथं बी काय करायचंय कंसाचा वर्ग बरोबर 0 बरोबर. आता हे कसं येणार बघा, याचं वर्गमूळ घ्यायचं. 81 वर्गमूळ किती 9 आणि 4चं वर्गमूळ किती 2. जर तुम्ही हे सोडवलं का नाही 9/2चा वर्ग तर किती 9चा वर्ग भागिले 2चा वर्ग. 9चा वर्ग किती 81, 2चा वर्ग किती 4. मग 81/4 आहे, त्याच्याऐवजी हे लिहू शकतो ना मी. आलं लक्षात बरोबर. मग आता थोडक्यात आता डायरेक्ट बघा, हा झाला a, हा काय झाला b. म्हणजे सूत्र काय झालं a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे काय करतो आपण एका कंसात बेरीज, एका कंसात वजाबाकी. म्हणजे a आणि b ची बेरीज, a आणि b ची वजाबाकी. थोडक्यात हा झाला a आणि हा झाला b. मग एकदा काय करायचं इथं बेरीज करायची, एकदा काय करायची वजाबाकी आणि काय करायचंय 0. मग आता बघा a लिहायचा म्हणजे कोण लिहायचा x अधिक 1/2 आणि नंतर काय घ्यायचे अधिक 9/2 आणि परत काय करणार x अधिक 1/2 वजा 9/2. एकदा अधिक 9/2 एकदा वजा 9/2. कळलं का इथपर्यंत. पुढं नीट लक्ष द्या. आता x तसंच राहील. आता छेद समान आहे का नाही, मग काय येणार इथं 1 अधिक 9 म्हणजे 10/2 बरोबर. दुसऱ्या कंसात काय येणार x तसाच. आता हा 1 वजा 9, 1 वजा 9 किती येतोय 1 वजा 9 वजा 8/2 बरोबर. काय येणार 0 बरोबर. आता बघा x अधिक 10/2 म्हणजे किती आला 5 आणि 8/2 म्हणजे किती आला 4 बरोबर. किती आलं 0. याचा अर्थ याची किंमत किती आली बाळांनो 0 किंवा याची किंमत किती आली 0. काय लिहू शकतो आपण x अधिक 5 बरोबर 0 किंवा काय x वजा 4 बरोबर 0. काय येईल सांगा x बरोबर वजा 5 आणि x बरोबर काय येणार 4. समजलं का. आता हे वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवताना तुम्हाला उजव्या बाजूला काय दिसलं पाहिजे 0. म्हणजे या वर्ग समीकरणाच्या उजव्या बाजूला 0 आहे का आहे बरोबर. चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का आहे. म्हणजे या समीकरणाला तुम्ही 1 नंबरचं समीकरण लिहू शकता. आणि जनरल फॉर्म कुठला आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या दोन समीकरणाची बाळांना आपण काय करू शकतो तुलना. जर समजा या दोन समीकरणाची आपण तुलना केली तर काय मिळेल बाळांनो सांगा. बाय कम्पेरिंग
इक्वेशन 1 and 2 समीकरण 1 आणि 2 ची तुलना करून सांगा a ची किंमत किती मिळाली a बरोबर इथे x वर्गाला कोणी गुणले a न इथं कोणी गुणले 1 न मग a किती मिळाला 1 त्यानंतर b x चा सगुणक किती आहे बाळांनो b इथे x चा सगुणक किती 2 मग b ची किंमत किती 2 त्यानंतर स्थिर पद किती आहे इथं c इथं किती आहे -5 मग c ची किंमत किती बाळांनो -5 समजलं का त्याच्यानंतर पुढे पहिल्यांदा काय काढायचे पहिल्यांदा b वर्ग वजा 4ac सांगा b चा वर्ग म्हणजे b घ्यायचा आहे b चा वर्ग म्हणजे b b किती आहे 2 2 चा वर्ग वजा 4 गुणिले a a ची किंमत किती 1 c ची किंमत किती वजा 5 2 चा वर्ग 4 वजा वजा 4 1 4 पंचे 20 आणि 4 आलं का लक्षात पुढे परत काय काढायचं बाळांनो दोन्ही काय काढायचंय दोन्ही बरोबरच्या खाली बरोबर लिहायचं 2 गुणिले a a ची किंमत किती 1 बेक b वर्ग वजा 4ac किती आला 24 आणि दोन्ही किती आला 2 इथपर्यंत काय अडचण आहे का समजले का पुढे बाळांनो काय काढायचं आता x काढण्यासाठी सूत्र वापरायचं x बरोबर सांगा वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a सांगा x बरोबर वजा b b ची किंमत किती होती बाळांनो 2 किती होती 2 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती 24 किती आहे 24 भागिले किती 2a 2a ची किंमत किती 2 नीट लक्ष द्या भाव चढगत करू नका हे वजा 2 तसंच अधिक वजा वर्गमुळात 24 आहे याची कोड करावं लागेल कशी कोड करणार 6 गुणिले 4 किती येणार आहे 6 गुणिले 4 भागिले किती लिहितं 2 आता नीट लक्ष द्या रे x बरोबर वजा 2 अधिक वजा 4 चं वर्गमूळ किती 2 वर्गमुळात किती राहिलं 6 भागिले किती 2 नीट लक्ष द्या x बरोबर यातला 2 जर कॉमन घेतला तर कंसात काय राहिलं वजा इथला 2 गेला म्हणजे काहीच नाही म्हणजे किती 1 अधिक वजा वर्गमुळात 6 भागिले किती आहे 2 या 2 ला 2 काय झाला कॅन्सल किती राहिलं बाळांनो x बरोबर वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 6 आता फक्त काय करायचं दोन किमती कन्सिडर करायच्या कुठल्या x बरोबर आता हे वजा 1 तसंच एकदा काय लिहायचं अधिक वर्गमूळ 6 आणि एकदा काय लिहायचे वजा वर्गमूळ 6 मग एक रूट काय मिळालं बाळांनो आपल्याला वजा 1 अधिक वर्गमूळ 6 दुसरं रूट काय मिळालं वजा 1 वजा वर्गमूळ 6 पहिल्यांदा कशाचा विचार करायचा आहे पहिल्यांदा x चा जो सहगुणक आहे की नाही त्याचा विचार करायचा आहे x चा सहगुणक किती आहे x चा सहगुणक किती वाटलं तर आपण असं लिहायचं x अधिक a चा वर्ग काय पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग x ला कुणी गुणले 2a इथं x ला कुणी गुणले 2 म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 2a ची किंमत मिळाली किती मिळाली बाळांनो 2 म्हणजे तुम्हाला a बरोबर मिळाला 202 किती आला 1 किती आला 1 मग a चा वर्ग बी किती आला बाळांनो 1 चा वर्ग बरोबर 1 इथपर्यंत काय अडचण आहे का आलं लक्षात आता पुढे काय करणार ही समीकरण लिहायचं आहे असं x वर्ग अधिक पहिलं 2x तसंच फक्त जी पुढे आली का नाही काय पुढे आली इथं एक आले ना याचा वर्ग तो इथं एकदा काय करायचा अधिक करायचा एकदा काय करायचा अधिक आणि एकदा काय करायचा वजा आणि नंतर ते वरचं लिहायचं वजा 5 बरोबर किती आलं 0 नीट लक्ष द्या रे बाळांनो लक्ष द्या आता इथं x चा वर्ग तसाच अधिक हा जो 2 1 नाही बाजूला घ्यायचा त्यानंतर 2 ला कुणी गुणलेले 1 न गुणलं तर 2च येते ना मग इथं 1 लिहिलं तर चालते गुणले काय आलं x अधिक इथं 1 चा वर्ग काय असतो 1च असतो थोडक्यात याचं वर्गमूळ घेतलं काय वर्ग घेतला काय किती येणार आहे 1च येणार आहे आणि वजा 1 वजा 5 किती आलं वजा 6 चा 0 आता नीट लक्ष द्या रे
हे एक घ्यायचं आणि हे वेगळं घ्यायचं, बरोबर. आता इथं एक पद काय घ्यायचंय, कंपल्सरी एक्स घ्यायचं आणि दुसरं पद कोण येणार आहे, एक. इथं काय येणार, अधिक एकचा वर्ग. आलं का लक्षात. म्हणजे एक्स वर्ग अधिक 2 गुणिले 1 गुणिले एक्स अधिक एकचा वर्ग, याच्या ऐवजी तुम्ही लिहिलं एक्स अधिक एकचा वर्ग. डायरेक्ट लक्षात ठेवा, इथं कंपल्सरी एक्सच येणार आहे आणि अधिकच्या नंतर जे लिहायचंय की नाही, तो इथला कुठलाही अंक आहे तो. समजा इथं 4 आलं, समजा किती आलं तर इथं 1 आलता ना, 1च्या ऐवजी किती आलं, 4 आलं, तर 4च्या ऐवजी काय लिहिणार, 2चा वर्ग. समजा 9 आलं तर काय लिहिणार, 3चा वर्ग. 16 आलं तर काय लिहिणार, 4चा वर्ग. 25 आलं तर काय लिहिणार, 5चा वर्ग. आता कधी कधी काय होतं, याच्यापेक्षा वेगळी, हे पूर्ण वर्ग आहे ना, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग काय 25. पण कधी कधी अशा संख्या येतील ज्याचा वर्गच निघत नाही. मग अशा वेळेला काय करायचं, नीट लक्ष द्या. जर समजा 3 आलं, काय आलं 3, तर 3 म्हणजे काय लिहायचं, वर्गमूळ 3चा वर्ग लिहायचं. म्हणजे बी काय येतं 3च, फक्त वर्ग लिहायचं आपल्याला. मग समजा आता 4चं येतंय 2, पण 5 येईल का, नाही. मग 5च्या जागेवर काय लिहिणार, वर्गमूळ 5चा वर्ग लिहिणार, बरोबर. 6चं वर्गमूळ येतंय का, नाही. मग तुम्ही इथं काय लिहिणार, वर्गमूळ 6चा वर्ग लिहिणार. याचा अर्थ तोच आहे ना, फक्त ऍडजस्टमेंट असते. काय असते, ऍडजस्टमेंट. मग आता या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे बघा बरं, तुम्हाला 6 लिहायचे, बरोबर का. मग तिथं काय लिहिणार तुम्ही, वजा 6चं वर्गमूळ आहे का, काय नाही. पण इथं जर 9 असतं तर काय लिहिलं असतं, 3चा वर्ग. पण 6चा वर्गमूळ निघत नाही, म्हणजे इथं काय घेता येत नाही आपल्याला, वर्गमूळ 6चा वर्ग हे आपल्याला घ्यावं लागेल. पण त्याचं डायरेक्ट उत्तर मिळणार नाही. जर इथं 4 असतं तर 2चा वर्ग लिहिला असतं, 9 असतं तर 3चा वर्ग लिहिला असतं, 16 असतं तर 4चा वर्ग लिहिला असतं, 25 असतं तर 5चा वर्ग. पण 6 असल्यामुळं वर्गमूळ 6चा वर्ग. थोडक्यात काय, वर्गमुळाला वर्ग गेल्यावर काय राहणार आहे, 6च राहणार आहे, बरोबर. म्हणजे इकडं काय आलं, एका कंसाचा वर्ग आला, इकडे बी वर्ग आला, बरोबर. मग आता याच्यासाठी आपण काय करतो, याच्या ऐवजी काय म्हणतो ए वर्ग, याच्या ऐवजी काय म्हणतो बी वर्ग. एका कंसात बेरीज आणि एका कंसात वजाबाकी. मग तसं एक पद झालं एक्स अधिक 1 आणि दुसरं पद काय झालं, वर्गमूळ 6. मग तुम्ही काय करणार, एका कंसात बेरीज, एका कंसात वजाबाकी, बरोबर करणार 0. बरोबरच्या खाली बरोबर आलं पाहिजे, कळलं का. आता सांगा, ए म्हणजे कोण आला, एक्स अधिक 1, त्याच्यामध्ये प्लस करायचा कोण, वर्गमूळ 6, बरोबर. आणि परत एक्स अधिक 1 मध्ये हा जो वर्गमूळ 6 काय करायचा, मायनस करायचा, कळलं का. याचा अर्थ याची किंमत 0 असली पाहिजे किंवा याची किंमत 0 असली पाहिजे, तरच गुणाकार काय ना 0. म्हणून आपण काय करतो बाळांनो, एक्स अधिक 1 अधिक वर्गमूळ 6 बरोबर काय 0, किंवा एक्स अधिक 1 वजा वर्गमूळ 6 बरोबर 0. आपल्याला किंमत कुणाची काढायची, एक्स ची, बरोबर. मग इथं काय करावं लागेल, एक्स. आता हे अधिक 1 आहे, पलीकडे गेल्या वजा 1 येईल आणि अधिक वर्गमूळ 6 पलीकडे गेलं वजा वर्गमूळ 6. आता यांची वजाबाकी बेरीज होऊ शकते का, हे जर वर्गमुळात नाही, हे वर्गमुळात आहे, तर यांची बेरीज होऊ शकत नाही. हेच तुमचं काय असणार उत्तर असेल. इकडं एक्स बरोबर हे अधिक 1 आहे, पलीकडे गेल्या वजा 1 आणि हे वजा पलीकडे गेल्या अधिक वर्गमूळ 6. आपल्याला एक रूट काय मिळालं बाळांनो, वजा 1 वजा वर्गमूळ 6. एक रूट काय मिळालं, वजा 1 अधिक वर्गमूळ 6.